बातमी अतिशय मोठी आहे, कारण ही बातमी वाल्मिक कराड संदर्भातली आहे। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे जामीन मिळण्याची शक्यता वाढली आहे। चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीने त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाही आहे। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडलेली आहे। याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। याशिवाय आपण पाहतोय वाल्मिक कराड याला आजार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे स्लीप ॲपनिया या आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये सीपॅप मशीन देण्यास बीड कोर्टानं परवानगी दिली आहे। वाल्मिक कराडला स्लीप एनपिया नावाचा आजार आहे आणि त्यामुळे कराडनं कोठडीमध्ये सीपॅप मशीन द्यावी ही मागणी कोर्टाला केलेली आहे। दरम्यान नेमका हा आजार काय ते आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। तर वाल्मिक कराड याच्यासोबत पोलिसांची मिलीभगत आहे हा नवा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। पुराव्यासह दमानियांनी हा आरोप केला। तर 3 जुलै 2024 रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल झाला। मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं। त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आलं असा आरोप दमानियांचा आहे। या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केलेली आहे। याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी दाखल झाले। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट त्या घेतील। सरपंच हत्या प्रकरण अंजली दमानिया यांनी चांगलंच लावून धरलंय। मात्र याच प्रकरणात अंजली दमानियांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत। या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोपही दमानियांनी केलाय। या सर्वच तक्रारी अंजली दमानिया पोलीस महासंचालकांकडे करणार अशी देखील माहिती सध्या मिळते। पुढची बातमी सुद्धा वाल्मिक कराड संदर्भातली आहे, कारण वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केल्या संपतच नाहीये। बीडच्या मांजरसुंबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं समोर आलं। कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे ही जमीन आहे आणि कराडनं याच परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोपही केलेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय। या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नाहीये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जून 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये। तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला, खोदकाम केलं अवैध। आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही। मग आम्ही तहसीलदारकडे अर्ज केला 3/7/2024 ला। त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला। त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही। तर सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलाय। कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास आता बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। या घटनेला आता 1.25 महिना लोटतोय। मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। तर फरार आरोपी कृष्णा आंधळे हा याच भागात फिरत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। मंत्री धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्या प्रकरणावर बोलण्यासच नकार दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मी काही उत्तरच देणार नाहीये, त्यामुळे कृपया मला या प्रकरणाबाबत प्रश्न विचारू नये असं धनंजय मुंडे म्हणाले। तर संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन तात्काळ आरोपींना फाशी द्यावी ही मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली। त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते। ते बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका। मी स्पष्टपणाने सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी।
तर आपण पाहतो यावेळेस धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. कृपया प्रश्न विचारू नये असं यावेळेस मुंडेंनी म्हटलं असल्याचं बघायला मिळालं. कृपया प्रश्न विचारू नका असं ते म्हणाले आणि देशमुखांच्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर या संदर्भात आता शिंदेंची देखील प्रतिक्रिया समोर आली. पाहूयात त्यांनी या प्रकरणासंदर्भात नेमकं काय म्हटलं. देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही. यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं तेही आपण पाहिलंय. यानंतर पुढची बातमी महत्त्वाची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता कानपिचक्या देण्यात आलेल्या आहे. कुठल्याही योजनात 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असा खळबळजनक दावा माणिकराव कोकाटेंनी केलेला. त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मंत्र्यांनी कोणत्याही धोरणासंदर्भात बोलू नये असे आदेश देण्यात आले. ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते पाहूया. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. आणि यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी बघूयात वेगवान स्वरूपात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर आघाडीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईमध्ये काल महाविकास आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली आहे. आघाडीबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील असं देखील ठरलंय. एसटी महामंडळातील 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केली. या प्रकरणी ईडी चौकशीची देखील मागणी करण्यात आली. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात 92,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. यात सर्वात मोठी गुंतवणूक JSW समूहानं केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. नाशिक या ठिकाणी 3 दिवस ते मुक्कामी असतील आणि या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना करतील. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमीच चर्चेत असतात. यावर आव्हाडांचे जुने सहकारी छगन भुजबळांनी सल्ला दिला. जितेंद्र आव्हाड अभ्यास वैखरी करतात ते खरं आहे, पण कुठले शब्द कधी कसे वापरावे ते सगळी त्यांची गडबड आहे. स्पष्ट शब्दात बोलले तर त्यावरती वाद होणार नाही हा सल्ला भुजबळांनी आव्हाडांना दिलाय. राज्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर माजी मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला वाटतं आमच्यावर अन्याय झाला, त्याप्रमाणे ते नाराजी व्यक्त करतात. योग्य कायदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. कुंभमेळ्याच्या दृष्टीने पालकमंत्रीपद अतिशय महत्त्वाचं, ही प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बेकायदा स्थलांतरितांवर कारवाईची तयारी आहे. अहवालानुसार 18,000 भारतीयांना अमेरिकेतून भारतात परत पाठवलं जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ॲक्शन मूडमध्ये आले. त्यांनी शपथविधीनंतर तात्काळ माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळातील 78 निर्णय रद्द केले. याशिवाय अमेरिकन धोरण बदलण्यासाठी कार्यकारी आदेश जारी करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळेस दिलं. सत्तेवर आल्यावर ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जगभरातल्या 200 देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहावं यासाठी केलेला हा अतिशय महत्त्वाचा करार. याआधी 2017ला ट्रम्प पहिल्यांदा निवडून आले तेव्हा देखील अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली होती. वाशिम शहरातील महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. बाजारातील अस्वच्छता आणि कचऱ्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी सुद्धा केली जाते आहे.
यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतीये. अरुणावती प्रकल्पातून सध्या डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. मात्र लेआउट धारकांनी मायनरचं पाणी विरुद्ध दिशेने वळतं केलंय. त्यामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होताना दिसते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाला मागील 8 महिन्यांमध्ये महिला प्रवाशांच्या माध्यमातून 40 कोटींचं उत्पन्न जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. 1 कोटी महिलांनी एसटी बसने प्रवास केला. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत 40 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला मीटर रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आता विरोध आहे. कारण स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडरवरती उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे मीटर रीडिंग करणारे कामगार महावितरणच्या विरोधात आक्रमक झाले आहे. 1 फेब्रुवारीपासून राज्यभरात काम बंद आंदोलन करणार असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती आणि हा उत्सव जो आहे तो बुलढाण्यातील हिवरा आश्रम या ठिकाणी महापंक्तीने पार पडलाय. जवळपास यावेळेस 3 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. परमपूज्य शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या गेल्या 55 वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. या महापंक्तीला महाप्रसादात 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि 140 क्विंटल वांग्याची भाजी प्रसाद म्हणून वितरित केली जाते. कांद्याचे कोसळणारे बाजारभाव स्थिरावले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 2400 रुपये बाजारभाव मिळताना दिसतोय. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटो 9 ते 10 रुपये प्रति किलो विकला जातोय. किरकोळ बाजारात 20 रुपयांनी विक्री केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. भाव मिळत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पाचा गेम मुंबईमध्ये मात्र फसला. लाल चंदनाच्या तस्करीसाठी पुष्पाने रेल्वेचा मार्ग निवडला. मात्र मुंबई रेल्वे स्टेशनवर पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने धडक कारवाई केली. तर पुष्पाच्या टोळीने पार्सल व्हॅनमध्ये लाल चंदन लपवलं. मात्र पोलिसांनी ते शोधलं आणि 93 किलो लाल चंदन जप्त केलं. बीड जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडमध्ये आले. जिल्ह्यातील गुन्हेगार आणि विविध माफिया आता पोलीस प्रशासनाच्या रडारवर आहे. खोटे गुन्हे दाखल केले तर फिर्यादीवर कारवाई केली जाईल हा इशारा देखील यावेळेस पोलीस अधीक्षकांनी दिला असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंदखेड राजा या ठिकाणी 12 ऑगस्ट रोजी स्नेहल ज्वेलर्सवरती दरोडा टाकण्यात आलेला होता. या प्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 4 दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या दरोडेखोरांकडून अजूनही काही ठिकाणी दरोडे टाकण्यात आल्याची माहिती आहे. मालेगाव शहरामध्ये चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलं असल्याचं बघायला मिळतंय. याबाबत शहरातून अनेक तक्रारी दाखल झाल्या. या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. पुण्याच्या विमाननगर परिसरामध्ये एका कारचा विचित्र अपघात झाला असल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधून कार पुढे घेण्याऐवजी चालकानं चुकून ही कार मागे घेतली. त्यामुळे कार थेट खाली कोसळली. सुदैवानं यामध्ये कुणाला गंभीर इजा झालेली नाहीये. विमाननगरच्या शुभ अपार्टमेंट या ठिकाणची ही घटना आहे. नवी मुंबईमध्ये सायन पनवेल महामार्गावर टेम्पोने अचानक पेट घेतला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर टेम्पोला अचानक आग लागली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आग लागताच वाहन चालकानं सावधानता साधत टेम्पोमधून उडी घेतली आणि त्यामुळे जीवितहानी सुद्धा टळली असल्याचं बघायला मिळत आहे. हत्नूर धरणावर 27,000 पक्ष्यांची नोंद झाली आहे. आशियाई पाणपक्षी गणना विभाग याशिवाय चातक संस्थेने ही नोंद केली. जळगाव वन विभाग, मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे जलाशयावर विविध ठिकाणी आशियाई पाणपक्षी गणना करण्यात आली. यात 183 प्रजातींचे तब्बल 27,000 पक्षी आढळले.
मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार आहे, कारण रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. हा भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन खात्याने मांडलाय. सीएनजीचे दर वाढल्यानं भाडेवाढीची मागणी करण्यात आलेली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचं गर्डर उभारण्यास आता 22 ते 24 जानेवारी या काळात ब्लॉक असेल. दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक असणार आहे. परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वर्सोली टोल नाका येथून देहू रोड मार्गे मार्गस्थ केली जाईल. कोस्टल रोडलगत होणाऱ्या पार्किंगमध्ये बेस्टच्या बसला पार्किंग दिली जाणार आहे. L&T कंपनीकडून या संदर्भात नवीन आराखडा सादर करण्यात आला, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. आणि टर्टल लॉजिस्टिक्स या 2 कंपन्या जिथे धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे देखील आहेत आणि या कंपन्यात वाल्मिक कराड देखील शेअर होल्डर्स आहेत. आणि अशा कंपन्यांना महाजेन्कोकडनं कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं गेलं, खरं कसं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे जर एखादा आमदार किंवा खासदार यांना जर कुठल्याही प्रकारचं बेनिफिट मिळवत असतील, जर आत्ताच्या घटकेला आपण बघतोय महाजेन्कोकडनं डायरेक्टली धनंजय मुंडे यांच्या कंपनीला जे बेनिफिट मिळत आहे दॅट अमाऊंट्स टू ऑफिस ऑफ प्रॉफिट. आणि कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला हे खरं तर करता येत नाही म्हणून, आणि त्याची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते, आमदारकी रद्द होऊ शकते. मंत्रिपद तर नंतर बघू आपण. तर आत्ताच्या घटकेला ही सगळ्या गोष्टींची माहिती देखील मी त्यांना दिली. आणि याआधी मी हे काल ADG संजय सक्सेना यांना देखील भेटून दिली होती. या व्यतिरिक्त बीडची जी चौकशी चालली, आत्ताच काही वेळापूर्वी मी आत होते तेव्हाच कळलं की वाल्मिक कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली. खरं तर ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो, कारण कालच काही व्हिडिओज आले होते आणि त्यानंतर खरंच सखोल चौकशी करणं गरजेचं होतं, पण त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली. हा त्यांची एक पळवाट आहे की काय अशी शंका येते. म्हणून वाटतं की हे पहिल्यांदा आपण बघितलं विष्णू चाटे यांना चॉईस ऑफ जेल दिलं गेलं. चॉईस ऑफ जेल म्हणजे त्यांनी मागणी केली की मला लातूर जेलमध्ये ठेवा, का तर यांचे नातेवाईक आणि अतिशय मर्जीतले लोक, ही 8 लोक, त्याची मी अख्खी यादीच्या यादी DG मॅडमना दिली आहे की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं. तर हे होऊ नये त्यांना, आणि चौकशी पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं. आणि ही जेवढी मंडळी आहे ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोडमध्ये ठेवा, म्हणजे त्यांचं जे पोलीस कनायवन्स आहे जे संगनमत आहे पोलिसांबरोबरचं ते मोडून काढायला हवं. ते जोपर्यंत आपण मोडून काढत नाही नीट चौकशी होणार नाही आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगते की खरी चौकशी जी आहे ती कधीही होणार नाही. या व्यतिरिक्त अनेक मुद्दे मी त्यांच्यापुढे मांडले. हिअरिंग, चौकशी, जेल हे त्यातले मेन भाग झाले. पण अँटी करप्शन ब्युरोची पूर्ण चौकशी करण्यासाठी मी आता सीजेंना एक पूर्णच्या पूर्ण पत्र लिहिलं आहे. सीजेंकडे ही मागणी करणार आहे की अँटी करप्शन ब्युरोकडनं धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कंपनींची चौकशी करण्यात यावी. 62 कोटीचं त्यांनी बँकांकडनं फक्त एका कंपनीसाठी, जगमित्र शुगर मिल्स नावाच्या कंपनीसाठी 62 कोटीचं लोन यांना काय ग्राउंड्सवर देण्यात आलं, या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या व्यंकटेश्वरा, टर्टल लॉजिस्टिक, जगमित्र शुगर्स या सगळ्या कंपनींची सखोल चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने यांच्याकडे अँटी करप्शन ब्युरोला द्यावे. आणि ही चौकशी EDने ॲज वेल एज CIDने देखील करावी अशी मी मागणी केलेली आहे. नाही, यांचं काय मत होतं त्यानंतर तुम्ही या सगळ्या मागण्या केल्या, त्यांची काय भूमिका होती? त्यांनी DG मॅडमनी असं सांगितलं की मी हे आता जाता जाता पूर्ण वाचून घेते आणि जी योग्य कारवाई असेल ते नक्कीच करू. पण याआधी जसं मी म्हटलं की मी ADG संजय सक्सेना यांना देखील भेटले होते आणि ते अतिशय पॉझिटिव्ह होते या गोष्टीवर. त्यामुळे आता हे दोघं मिळून निर्णय नक्कीच घेतील आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याच्यातनं काही शंका वाटत नाही, कारण मला DGंपेक्षा ADGंवर खात्री जास्त आहे. जशी या प्रकरणाची चौकशी सुरू होती तसं वाल्मिकरांची संपत्ती मालमत्ता कुठे आहे ते समोर येते. जोशी जाधव यांच्या दुसऱ्या पत्नी आहे, त्यांची 9 एकरची जमीन ही देखील आता बीडमध्ये आलेली आहे. 9 एकर काही कमी होत नाही, तर त्याबद्दल काय सांगतो?
नाही, ज्योती जाधव यांच्या ह्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत असं काही माध्यमांनी दाखवलं. मला खरं खोटं माहीत नाही. पण त्यांची संपत्ती फक्त 9 एकर तिथेच नाही, तर त्यांची 35 एकर जमीन आधी दुसऱ्या सोलापूरच्या एका गावात होती. त्याचे सातबारे देखील मी ट्विट केले आहेत. ते इतके अफाट फ्लॅट्स, जमिनी हे यांचे आले कुठून? कारण वाल्मिक कराड यांचे सुद्धा अनेक फ्लॅट्स, अनेक संपत्ती त्यांची बाहेर आलेली आहे. तर यावेळेस आपण बघतोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय झालं, काय मागणी करण्यात आली या संदर्भात आता अंजली दमानिया माध्यमांसोबत संवाद साधत होत्या. पुढची बातमी महत्वाची. सैफ हल्ला प्रकरणाची सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली. फक्त 10,000 रुपयांमध्ये आरोपी शरीफुलने भारतात घुसखोरी केली. भारत आणि बांगलादेश सीमेवरची डावकी नदी ओलांडून तो थेट भारतात आला आणि यावेळेस मेघालयात प्रवेश केल्यानं शरीफुलने एका एजंटला तब्बल 10,000 रुपये दिले. या एजंटने त्याला आसामपर्यंत आणलं. इतकंच नाही तर त्याला सिम कार्ड्सही दिले. मग कोलकात्याला जाणाऱ्या बसमध्येही त्यानं बसवून दिलं. कोलकात्यात 3 दिवस राहिल्यानंतर शरीफुल हा परत मुंबईमध्ये आला अशी देखील माहिती आहे. तर केवळ भारतात घुसण्यासाठी फक्त 10,000 रुपये या व्यक्तीला, या शरीफुल नावाच्या व्यक्तीला लागले. या संदर्भात आपण अधिकची अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतोय. मे महिन्यात डावकी नदी ओलांडून त्यानं भारतात प्रवेश केला. मेघालयात प्रवेश केल्यानंतर एजंटला 10,000 रुपये त्यानं दिले. एजंटने शरीफुलला आसामपर्यंत पोहोचवलं. सिम कार्ड सुद्धा दिले. एजंटने शरीफुलला कोलकात्याच्या बसमध्येही बसवून दिलेलं होतं. कोलकात्यात 3 दिवस काढल्यानंतर शरीफुल ट्रेनने मुंबईमध्ये दाखल झाला. तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांना भक्कम पुरावे सापडलेत. हल्लेखोर मोहम्मद शहजादची टोपी सैफचा छोटा मुलगा जेहेच्या खोलीमध्ये सापडलेली आहे. टोपीवरचे केस आणि आरोपीचे केस याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. याआधी सैफच्या घरातून आरोपीच्या बोटांचे ठसे मिळाले. त्यामुळे हे पुरावे हल्लेखोर मोहम्मद शहजादचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मदत करू शकतात. अभिनेता सैफ अली खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ झाली आहे. सैफच्या घराबाहेर अद्ययावत सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आल्याची माहिती आहे. सैफवर हल्ला झाला आणि त्यानंतर इमारतीच्या सुरक्षेत अनेक त्रुटी आढळल्या. इमारतीमधील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आलंय. तर DVRचा युजरनेम आणि पासवर्ड वेळेत उपलब्ध नव्हता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यातही उशीर झाला असल्याचं कळतंय. त्यामुळे हल्लेखोराला ओळखण्यात अपयश आलं असल्याचं देखील कळतंय. पुढची बातमी जरा वेगळी आहे. बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र सोशल मीडियावर केलेला हा दावा खरा आहे का? खरंच हे दोघे लग्न करणार आहेत का? याची आम्ही पडताळणी केली. आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं, चला पाहूया. इनके नाम है 420 है। इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? ऐकलं, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारी यानं केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार. महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत. दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे. इनके नाम है 420 है। इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का?
की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले. या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका. बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू। हाँ, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित यूट्यूब चैनल पर, बागेश्वर धाम का यूट्यूब चैनल प्रमाणित है। हमें ब्याह करना होगा तो हम यूट्यूब से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे। गजब की हो, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? है नक्कटू। त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे. बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे. हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय. हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगली चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.